चंद्रपुर मनपा चुनाव के लिए भाजपा में टिकट बंटवारे व सूची में हुए हेरफेर के बाद जिन इच्छुक उम्मीदवारों के टिकट काटे गए, उन्होंने बुधवार को पत्र परिषद लेकर भाजपा चुनाव प्रमुख विधायक किशोर जोरगेवार और महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार पर गंभीर आरोप लगाए हैं। चंद्रपुर मनपा चुनाव के लिए भाजपा में टिकट बंटवारे व सूची में हुई हेरफेर के बाद जिन इच्छुक उम्मीदवारों के टिकट काटे गए, उन्होंने बुधवार को पत्र परिषद लेकर भाजपा चुनाव प्रमुख विधायक किशोर जोरगेवार और महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार पर गंभीर आरोप लगाए। इस समय इच्छुक उम्मीदवार डोंगरे ने कहा कि भाजपा प्रदेश द्वारा आई हुई उम्मीदवारों की फाइनल सूची में हेरफेर करते हुए लगभग 10 नामों को हटाकर अपने पसंदीदा नाम जोड़ दिए। इसमें लेन देन होने की संभावना है। जिनका नाम सूची में भी नहीं था उन्हें उम्मीदवारी दी गई। हमें एबी फॉर्म के लिए गुमराह किया जा रहा था। बाद में पता चला कि हमारा एबी फॉर्म दूसरे को दे दिया गया। अब तक पार्टी में ऐसा नहीं होता था। पार्टी में आए बाहरी व्यक्ति ने माहौल खराब किया है। हाईकमान ने कार्रवाई करनी चाहिए। तो वही पूर्व पार्षद विशाल निम्बाड़कर ने कहा कि मुझे पार्टी ने टिकट नहीं दी, ठीक है, पर जिन्हें पार्टी ने टिकट दी थी उनका नाम स्थानीय स्तर से हटाना अन्यायकारक है। जानबूझकर 3 बजे के बाद एबी फॉर्म दिया गया। संभ्रम फैलाने का काम जोरगेवार और कासनगोट्टूवार ने किया है। जिन्हें टिकट नहीं मिली है वह अब दूसरे पार्टी से चुनाव लड़ रहे हैं। तो वहीं मुख्यमंत्री के खिलाफ कैंपेन चलाने की बात कहकर टिकट नकारने वाले जोरगेवार के बयान पर पत्र परिषद में मनोज पोतराजे ने कहा कि पार्टी में मेरी पत्नी को टिकट दी, परंतु जोरगेवार ने सीएम प्रदेशाध्यक्ष के आदेश को न मानते हुए अपने उम्मीदवारों की टिकट काट दी। मुझे वो मेरे प्रभाग में पूर्व पार्षद चंद्रकला सोयाम को एबी फॉर्म दिया, जबकि उसके पहले ही यंग जनता ब्रिगेड के उम्मीदवार को एबी फॉर्म दे चुके थे। जोरगेवार भी 10 पार्टी के दरवाजे खटखटा चुके हैं। उन्होंने पार्टी निष्ठा न बताए। उन्होंने ही पार्टी के खिलाफ बगावत की थी। अब तक सुधीर मुनगंटीवार और हंसराज जहीर के समय पार्टी में अनुशासन था, परंतु जोरगेवार ने वह वातावरण खराब कर दिया है। प्रदेश से घोषित उम्मीदवारों के नाम गायब कर जानबूझकर आखिरी 10 मिनट पर एबी फॉर्म दिया गया। जोरगेवार के कारण निष्ठावंत कार्यकर्ताओं पर अन्याय हुआ है और वे मुख्यमंत्री का विरोध किया, ऐसा हास्यास्पद बयान देते हैं। असे 10 ते 11 नाव आहे ज्यांचं लिस्ट मध्ये हे आहे नाव, पण यांना डावलून त्याने स्वमर्जीचे उमेदवार म्हणजे आपल्या जवळचे यांच्या यादीमध्ये नाव नव्हतं त्यांना उमेदवारी दिली। असं आम्हाला वाटतंय की त्यांची काहीतरी आपसी देवाणघेवाण झाल्यामुळे त्यांना एबी फॉर्म देण्यात आला। कारण की आम्ही इथं गेलो होतो 2 वाजता, तर आम्ही म्हटलं की यांना की आम्हाला एबी फॉर्म का बरं देत नाही, तर हे आम्हाला गुमराह करत होते की तुमचा एबी फॉर्म याला दिला त्याला दिला। तर तो आम्हाला सांगून इथून हाकलं होते असे का तुम्हाला इकडे दिला ते दिलाय, पण इथं आम्हाला माहित पडलं की आमचा एबी फॉर्म दुसऱ्याला देण्यात आला आहे आणि दुसऱ्याचं नाव आपल्या याच्यात दिलं आहे, पण आमचा एबी फॉर्म त्यानं सुखसेन हंचेती आणि किशोरजी जोरगेवार आणि सुभाषजी कासनगोट्टूवार यांना आमचा एबी फॉर्म दाबून ठेवला होता। आमची मागणी एकच आहे। आता आम्हाला कळलं की इथले अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार त्यांना पदावरून काढला आहे। आजपर्यंत पक्षामध्ये असं कधी चालत नव्हतं। मी आज पक्षामध्ये 17 ते 18 वर्ष होत आहे, त्याच्यामध्ये मी कधीच न पाहिलं की अशी घटना घडली, ती पहिल्यांदा घडली आहे। तर आमची मागणी एकच आहे की बाहेरून जो व्यक्ती आला आहे तो व्यक्तीने पक्षाची एवढी खराब केली आहे की त्या व्यक्तीला मुख्यमंत्री साहेब, प्रदेश अध्यक्षजी, देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि आत्ताचे नवीन कार्याध्यक्ष जे बनले आहेत त्यांना पण त्यांच्यावर कारवाई करून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी। वास्तविक पाहता मला पक्षाने तिकीट नाकारले हे 100% सत्य आहे। कारण की मी जेव्हा माझ्याकडे मी लिस्ट बघितली त्याच्यामध्ये माझं नाव नव्हतं। मला पक्षाने तिकीट नाकारली। मी भारतीय जनता युवा मोर्चाचा एकदा नव्हे 2दा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पद भूषवलं। त्या माजी नगरसेवक असताना, रनिंग मेंबर असताना जर मला तिकीट नाकारत असेल पक्ष, तर मी स्वइच्छेने मी स्वीकारायला तयार आहे। पण त्या व्यतिरिक्त ज्यांना त्या अधिकृत उमेदवाराची जाहीर जे यादी प्रसारित झाली त्यामध्ये जे यादीमध्ये जे नावं होते, कमीत कमी त्या लोकांना उमेदवारी मिळावी
यासाठी या मताचा मी आहे. पण त्यानंतर सुभाष कासम गोटवारांनी हे पत्र पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात शहरात प्रसारित केली की आम्ही विशाल निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांना पत्र 1 जोडपत्र 2 अशा या पत्र दिलं आणि तो आमच्या भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. पण त्यांनी असे झेरॉक्स देऊन आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांचा अपमान केला. ते पण 3 वाजल्यानंतर हा कागद आमच्यापर्यंत पोहोचवला. आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की हा कागदाने कोणताही उमेदवारी निश्चित होत नाही, हे तितकं सत्य आहे. पण असं संभ्रम पसरवण्याचं काम सुभाष कासम गोटवार या विधानसभेचे आमदार करून राहिलेला आहे. आणि या आमदार साहेबांनी काही लोकांना फक्त आश्वासन देऊन लोकांना भ्रमित करून हा प्रयत्न केला की मी तिकीट देण्यास इच्छुक होतो, पण काही कारणास्तव मी तिकीट दिल्यानंतरही काही उमेदवार हे उभाटावर उभे आहे, राष्ट्रवादीवर उभे आहे, इतर पक्षासाठी उभे आहे.